महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, धर्मवीर संभाजी महाराज की जय. आज या ठिकाणी जो काही करवाडीचा जो जनसमुदाय आक्रोश मोर्चा या ठिकाणी आपण संयोजकांनी या ठिकाणी काढला, प्रथमतः आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो. खरं सांगायचं तर सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला सोबत घेऊन हा पारदर्शक करवाडीचा जो मुद्दा आहे तो मांडायला पाहिजे होता. फक्त ग्रामपंचायतीची नगर परिषद झाली म्हणून जर हा करवाड केला असेल तर त्या गोष्टीचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. खरं सांगायचं तर नगर परिषद झाल्यापासून ते आजपर्यंत ज्या ज्या काही सुविधा आपण या ठिकाणी दिल्यात त्याचा मुद्दा या ठिकाणी खरं तर मांडायला पाहिजे होता. तो कुठेही मांडताना हे सत्ताधारी दिसत नाहीये. आज बघायचं झालं तर सांगली जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्याची जी काही बाजारपेठ आहे त्याच्या खालोखाल जी बाजारपेठ वाढत असेल तर ती पलूची बाजारपेठ वाढत आहे. तर अशा ठिकाणी या पलूच्या बाजारपेठेमधला जो मुख्य रस्ता आपण जर बघितला तर मला सुद्धा आपल्याला सांगावं लागेल की कशा पद्धतीने हे सत्ताधारी प्रशासन काम करत आहे याचं एक गतिवंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आज पाणी सुविधा असतील, रस्ते सुविधा असेल, गटारी असतील, याच्या कशा पद्धतीने काम चालू आहे हे जर आपण बघितलं तर ह्या प्रशासनाचं जे काही काम चालू आहे ते आपल्या समोर दिसतंय. फक्त प्रशासनाची घरं भरायची म्हणून जर आपण प्रशासनाला हाताला जोडून जरी करवाड करत असाल तर याद राखा आम्ही तुम्हाला हे करून देणार नाही. ज्या पद्धतीनं दिगंबर दादा असतील, बाकीचे नगरसेवक असतील, आता डॉक्टर अमोल पवारांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी मांडलेलं आहे, ज्या पद्धतीने आज या ठिकाणी वक्तव्य बोललेलं आहे त्या सगळ्यांच्या मुद्द्यामधून एकच आपल्याला धडा घेता येईल. मला खरं सांगायचं आहे तर काही काँग्रेसचे अंतर्गत नेतेही म्हणतात की करवाडी चुकीची आहे कारण की फक्त प्रशासनाच्या दबावाखाली येऊन आम्हाला हे गोष्टी कराव्या लागत आहेत. तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज रस्त्यावरती यायला पाहिजे होतं पण आज तुम्ही कुणातरी दबावाखाली त्या ठिकाणी करताय. हा दबाव हा पलूस मधील सर्व नागरिकांनी व्यापाऱ्यांनी जो बंद ठेवून जुगारलेला आहे त्या सर्व व्यापाऱ्यांचं या ठिकाणी मी जाहीर स्वागत करतो. खरं सांगायचं तर आता दिगंबर दादांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली 5 कोटीचा निधी. दादा त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो ज्यावेळेस कोविड मध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये 32.37 कोटी रुपयांची जी स्वतंत्र पाणी योजना पलूसला मंजूर करण्यात आली त्या योजनेमध्ये आज सगळ्यात कोणतंही लिकेज त्या ठिकाणी आज निघालेलं आहे. खरं सांगायचं तर तुम्हाला त्या ज्या कोविड मध्ये ज्या नागरिकांनी त्या ठिकाणी नरक यातना भोगल्या, ज्या नागरिकांचं देहवासन त्या ठिकाणी झालं, अशा परिस्थितीमध्ये आपलं महाराष्ट्र असताना पलूस मधला प्रत्येक नागरिक पाण्याविना राहता कामा नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि नगर प्रशासन मंत्री असतील आणि आपले स्वतः मंत्री असाल तर या ठिकाणी उद्धव साहेबांनी सरकारमध्ये असताना 37 कोटी रुपयाचा निधी द्यायचं काम त्या ठिकाणी केलं पण ते तुम्हाला स्वतः चालवता आलं नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे आता एवढंच आहे त्यांना खायला मोठा निधी लागतो. 5 कोटी निधीमध्ये यांचं भागणार नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे काय तर तो डबल महाराष्ट्र केसरी चंद्रकांत पाटलांनी तो निधी आणला होता तो काय आपल्याला खाऊन देणार नाही त्यामुळे तो मागे जाऊ दे असा धोरण त्या ठिकाणी आखण्यात आलं. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे की जरी आम्ही सत्तेत त्यांच्या बरोबर आहे जरी त्या ठिकाणी असलो तरी आज हा करवाडी विरोधी समितीचा मोर्चा आहे म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. आम्हाला एवढंच त्यांना सांगायचं आहे ज्यावेळेस नगर परिषदेची इलेक्शन आली होती त्यावेळेस मात्र बाळासाहेबांनी शब्द दिला की बाबा हे सांगा आम्ही शिवसेनेला सोडू, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, पण त्यांच्यात काहीतरी बगरबच्चाने सांगितलं नको नको बाळासाहेब हे घडी आला तर आपल्याला काही खाऊन द्यायला नाही याला इथं सांगवल्याला बरं. पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं दादा ज्या वेळेस पलूस आणि पलूसकर नागरिकांच्यावरती अन्याय होईल त्या ठिकाणी हा शिवसैनिक आपल्या जोडीला खांद्याला खांदा लावून समोर असेल एवढं